राजन साळवींसंदर्भात राजन साळवी यांच्या घरी एसीबीचं पथक दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या घरी आता एसीबीची झाडाझडती सुरू असल्याची सध्या माहिती मिळते। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। ठाकरे गटाला हा तिसरा मोठा हादरा बसलेला आहे। आपण पाहतोय याआधी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केलेली आहे, त्यानंतर रवींद्र वायकरांची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि आता राजन साळवी यांच्या घरी एसीबीचं पथक दाखल झालेलं आहे। तर यावरच संजय राऊतांनी सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे। दुसरीकडे ईडी विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांच्या घराची झाडाझडती सध्या एसीबी कडून केली जाते। तर अधिकची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे आणि हे सगळे आरोप ठाकरे गटाने राजन साळवींनी फेटाळलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर सध्या केंद्रीय यंत्रणांचा हा तपासाचा ससेमिरा सुरू आहे आणि यावरूनच ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गट जे आहे त्यांनी एक महापत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये काही पुरावे सादर केलेले होते आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या यंत्रणा ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे लागल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता यावर ठाकरे गट सुद्धा आक्रमक झालेला आहे। दरम्यान ही राजकीय सोडातून केलेली कारवाई आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। तर तपास यंत्रणांना काही सापडलं असेल म्हणूनच ही कारवाई सुरू असल्याचं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। एकूणच यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः राजन साळवी जोडले गेलेले आहेत। राजनजी, आपण पाहतोय एकूणच तुमच्या घरी आता एसीबीची ही झाडाझडती सुरू आहे। सुडातून ही कारवाई करण्यात येत असल्याचं ठाकरे गटाचे काही नेत्यांचं म्हणणं आहे, मात्र यंत्रणांना काही सापडलं असेल असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे। एकूणच तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे? आपण शकत नाही की राजन साळवी काय आहे ते आमच्या पुऱ्या जनतेला माहिती आहे, कुटुंबाला माहिती आहे, पक्षाला माहिती आहे। त्यामुळे शिंदे गटामध्ये न गेल्यामुळे त्या सरकारने माझ्यावरती राग काढलेला आहे। परंतु मी मागे स्पष्ट केलेलं आहे की माझ्या निष्ठा त्या वंदनीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांशी मी निष्ठावंत सैनिक आहे। मला याचा त्रास होणार ही माझी मानसिकता होती आणि आहे। अगदी राजनजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागे जी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली त्यामध्ये काही पुरावे सादर केले आणि त्यामुळेच कदाचित ही कारवाई होत असल्याचंही बोललं जात आहे। हो, आता कसं आहे, मी निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांचा असल्यामुळे मी त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्यासोबत राहणार असल्यामुळे मला तो त्रास द्यायचा प्रयत्न ही लोक करत असतील ते करू दे। मी स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे आणि माझा विश्वास माझ्या कुटुंबावरती, माझ्या जनतेवरती आणि माझ्या पक्षावरती आहे। यानंतर राजनजी, ठाकरे गटाची आणि तुमची भूमिका यापुढची काय असेल? काय तुम्ही या संदर्भात पुढे निर्णय घ्याल, भूमिका घ्याल? चौकशीला सामोरं जायची माझ्यामध्ये निश्चितपणे हिंमत आहे। मी त्याला सामोरं जाणार। पुढे पुढे काय काय होतं ते पाहू आपण, त्या पद्धतीने आपली भूमिका पुढे स्पष्ट करू। यासोबतच सूरज चव्हाण आणि रवींद्र वायकर यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येते आहे। सूरज चव्हाणांना तर काल अटक झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा तुमचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया तुमची त्या संदर्भात आहे? राजनजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काय कारणास्तव आपला संपर्क त्यांच्याशी तुटला आहे, मात्र राजन साळवी यांनी आपल्याला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मी निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे आणि शिंदे गटात न गेल्यामुळे माझ्यावर ही सुडाच्या बुद्धीनं कारवाई सुरू असल्याचं राजन साळवींनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। आपण आताची ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। राजन साळवी यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मी प्रामाणिक असल्यामुळे आणि शिंदे गटात न गेल्यामुळे माझ्यावर ही कारवाई केली जाते असं राजन साळवींचं म्हणणं आहे। काही दिवसांआधी त्यांच्या कुटुंबाची सुद्धा चौकशी केली गेली होती आणि यानंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की मी कोणत्याही चौकशीला आता सामोरं जाणार नाही आणि त्यामुळेच ही सुडातून कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दरम्यान ही राजकीय सुडातून केलेली कारवाई आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी सुद्धा केलाय। तर तपास यंत्रणांना काही सापडलं असेल म्हणूनच ही कारवाई सुरू असल्याचं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे सुद्धा म्हणालेत। राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत। त्यांच्यावर दबाव येतोय, जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू। पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही। राज्य स्तरावर ज्या काही तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत, एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्या नंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे
तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात.